नमस्कार. SBN मराठीच्या स्पेशल शो मिनी मंत्रालय यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आरगमध्ये आणि काही नागरिकांच्या आता प्रतिक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार आजोबा. नमस्कार. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन काय निवडणूक चालू आहे. हा, या तुम्हाला काय वाटते, काय प्रचार चालू आहे काय तुझं? प्रचार जोरात चालू आहे. कोणा चालू आहे प्रचार? भारतीय जनता पार्टी, काँग्रेस दोघांचं चालू आहे. किती उमेदवार आहेत टोटल? टोटल पंचायत समिती जिल्हा परिषदेची 2 आहेत आणि पंचायत समितीची 4 आहेत. तीन उमेदवार आहेत पंचायत समितीचे. प्रचार कोणा जोरात चालू आहे? आता सध्या इथं बीजेपीचं वारं जोरात आहे. बीजेपी कडे कोण कोण आहेत? शोभा वसंत खोत लेडीज आणि विनोद गायकवाड विनोद वसंत गायकवाड पंचायत समिती गण आणि पिंटू पाटलाची मालकी नाही ती निवडणूकमध्ये गणात आहे. इथं वातावरण कोणाचं जास्त वारं बीजेपीचं आता सध्या. बीजेपीचं का? भरपूर कामं झाले. कॉन्क्रीट रस्ते बिस्ते केल्यात, पाणी रस्ते केल्यात, पाणी सोडले, कॅनलला पाणी भरपूर सोडले. त्यामुळे भरपूर भाऊंच्या काम करायला आम्ही विचारायला गेलो. भाऊ असाचं काम आहे आमचं, लगेच काम 2 मिनिटात फोन लावून सॉल्व्ह करतात विषय. म्हणजे भाऊ म्हणजे कोण? नाव? सुरेश भाऊ खाडे आमच्या फंडातनं काम भरपूर काम होतं. आमदार फंडातून काम होतात. भरपूर कामं झाले. त्याच्याने लोक भरपूर त्यांच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यामुळं भरघोस मतांना त्यांना आम्ही निवडून देणार आहे. विनोद गायकवाड और शोभा खोत यांनी भरघोस मतांना लिडिंगवर आहेत सध्या आणि प्रचार जोरात चालू आहे. मळ्यामळ्यातनी, गावागावातनी, गल्लीतनी सगळी कामं झालेली आहेत. सुरेश भाऊ खाडेने केलेले आहेत. त्याच्याशी आम्ही पाठीशीच्या पाठीमागं उभा आहे. इतर पक्षाचे बिन उमेदवार उभे आहेत, ते कसे आहेत? जे आहेत त्यात बऱ्याच चांगल्या त्यांची कामं झाली नाहीत म्हणून थांबलेले. पहिला दिले होते तिकीट त्यांना, आता पहिल्यांदा दिले तिकीट. काँग्रेसचं वार काय नव्हतं जिथं आपल्याकडे वार, आता चालू केले 3-4 जण. तुमच्या याच्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान करा? आम्ही बीजेपी करणार. बीजेपी कट्टर कार्यकर्ते ना आपण. कमळच मतदान करणार आणि भाऊला भरपूर साथ देणार आणि आम्हाला भरपूर भाऊने साथ दिलेली आहे. पाणी आणलेलं आहे, गली कामं झाली आहेत, लाडक्या बहिणीचं काम जोरात केलेलं आहे. मग आम्ही कसं विसरणार त्यांना? विसरणार नाही आम्ही. कमळ मतदान हे भरपूर होणार. दिनकर नायको गायकवाड इथं आरगेतच आहे. आरगेतलेच आहे. आरगेतले. हां, आता तुमच्या इथं प्रचार चालू आहे. कोणत्या पक्षाचा प्रचार चालू आहे? आमच्या पक्षाचा काँग्रेस पक्षाचा प्रचार चालू आहे. जोरात आहे का? जोरात आहे. तुम्हाला बाकीचे बीजेपीचा वगैरे प्रचार? बीजेचा प्रचार आम्ही तिकडे काय प्रत्यक्ष पाहिली नाही, काही नाही. आमचा प्रचार आमच्या जोरात कॉंग्रेस पक्षाचा चालू आहे. आम्ही दुसऱ्या पक्षात काय विषय घेत नाही. प्रचार चालू आहे. प्रचार जोरात चाललेला आहे काँग्रेस पक्षाचा आणि आपल्या आरगवासियांचा कौल काँग्रेस पक्षाकडे जोरात आहे. काँग्रेस पक्षाकडे जोरात आहे. कशामुळं? जनतेचा कौल आम्ही जागोजागी जाऊन फिरलेलो आहे. जागोजागी घरं पिंजून काढलेले आहेत आणि त्यांचा प्रचार आम्हाला औंधा बाबा बदल करायचा आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाकडे आहे. 20 वर्षांना काँग्रेस पक्ष परत आलेला आपल्या सत्तेवर, त्याच्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाला मत टाकणार आहे. म्हणजे काय कारण आहे की काँग्रेस 20 वर्षानंतर परत यायला लागली? काय नाही का, आपला सुरेश भाऊ खाड्यांचं काम काय चांगलं झालेलं आहे, त्याचा विषय काय नाही. आम्ही त्याच्या संदर्भात चांगलं आहे. आपल्या गावातल्या गावात आपले यांचे कामकाज बरोबर झालेलं नाही, त्याच्यात आम्ही वैतागलेलं आहे आणि आम्ही परत काँग्रेस पक्षाकडे पाठीमागे झालेलं आहे गावात. यावेळी तुमच्या हिशोबात काँग्रेस 100%. कोण म्हणत असेल त्याचा काही विषय नाही. परत तुम्ही या आणि इथंच गाठ पडा मला. विकास कामं काय झाले? अहो काय आता 25 वर्ष भाजपकडे दिले आणि विकास कशाचा काय काम? त्यांनी काय केलं? 20 वर्ष 15 वर्ष भाजपकडेच काम दिलेले. काँग्रेसने काय झालेलं आहे? काय नाही. काँग्रेसकडे काय कामं झालेलं? कामं झालं काय करणार आहे? त्यांचा सत्ता होती बीजेपीकडे, त्याच्याने कामं चांगली झालेली आहेत. आम्ही काय म्हणत नाही. पाणी आणलंय, चांगलं झालंय, शेतकरी गोरगरीब चांगला राहत आहे. खरे आता जे आपल्या गावातले पुढारी इकडे तिकडे आहेत ते व्यवस्थित आपले कामकाज बजवत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही त्यांना वैतागले, गाव वैतागलेलं आहे. आम्हीच नव्हतो. मामा तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटत नाही. तुम्ही आहे की नाही आरोग्यात राहताय की नाही? आरोग्यातच राहतोय, पण मला काय वाटत नाही. गटामधील दोन्ही उमेदवार आरग पंचायत समिती व खटा पंचायतमधील काँग्रेस पक्षाचे आमचे तिन्ही उमेदवार भरघोस मताने आरगमधून कालच्या सभेमधून निवडून आलेले आहेत. फक्त औपचारिक राहिलेले आहे 9 तारखेची.
निवडून आलेले आहे त्याचं म्हणतात. हां 100% कालच्या सपोर्ट प्रमाणे का काँग्रेसला का निवडून द्यायचं? काँग्रेसला द्यायचं म्हणजे बीजेपीचं भ्रष्टाचाराचं प्रमाण जास्त आहे. गावातले विकास फक्त ठराविक लोकांचा झालेला आहे, गावचा काही विकास झालेला नाही आहे. त्यामुळे म्हणजे यावेळी काँग्रेस निवडून 100% काँग्रेस येणार आहे. काँग्रेसचं निवडून येणार 100%. काँग्रेस येईल. का काँग्रेस काय निवडून? काँग्रेस काय येऊन हे नुसतं खायच लागले की कोणाला दुसऱ्याला कुठे जनतेचा कुठे काय विकास करा. जनतेचा विकास काय होईना. आता रस्ते झाले काय रस्ता केला म्हणून विकास झाला काय? काय विकास म्हणजे काय असते? विकास म्हणजे काय महागाई किती वाढवलं आहे. महागाई वाढली. 450चा गॅस 1200 रुपये निघाला हे भाजप. का उपयोगाचा आता? हा बरं मग तुमच्या भागात आता मला सांगायचं पंचवार्षिक आता निवडणूक आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. होय, होय. या गटात आता काँग्रेसकडून कोणकोणती उमेदवार दिले? हा उमेदवार कोण कोण आहेत काँग्रेस? काँग्रेसकडं चौगले आणि कवाळे आहेत काय मग कार्यकर्ते चांगले आहेत काही? हा एक नंबर आहे. काय त्यांचं स्वतः ऑफिसच जायचं काय काम असेल तर लोकांचं त्याने कामच करणार आहे. कामच करणार? होय. आजोबा तुम्ही आरोग्याचंच काय? हा आरोग्याचं आरोग्याचंच आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इलेक्शन चालू झालेले आहे. गावात प्रचार चालू आहे का? हा चालू आहे, प्रचार चालू आहे. जोरात आहे का प्रचार? एकदम हा जोरात एकदम. कुठले पक्ष आहेत? काँग्रेस आणि भाजप दोनच आहेत. हो, दोन. आणि काय स्वतंत्र उभारलेले आहेत. अपक्ष आहे काय? हा अपक्ष. मग तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण निवडून येईल? आता काय आता सांगायचं. कोण येईल निवडून? आता काय दोन्ही बी एक सारखंच करा चालला दोघांचं बी. आता काय सांगायचं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून? कुणाची कामं झाली गावात? तर भाजपचं कामं झालं थोडा. भाजप काय काय विकास कामं केलं भाजप? आता काय सगळं करायला देवळं बांधायला हे करायला सगळं चालूच आहे. रस्ते झालेत का गावात? रस्ता अजून व्हायलाच. नवीन काय काय जुने म्हणा, आता व्हायला. तेवढं काय आम्हाला तर कल्पना नाही तेवढं. एवढं कल्पना नाही. पण जास्तीत जास्त बीजेपीचाच कौल आहे. ते जरा आता तेच आहे सगळीकडे. आणि काय काय हा. तुम्ही आरोग्याचंच काय? किती वर झाला होता आरोग्य? किती वर झाला होता म्हणलं आरोग्य? 91 वर्ष झालं 91 वर झालं. या इलेक्शन चालू झालं चालू झालंय. पंचायत समिती आणि जिल्हा जिल्हा परिषद प्रचार चालू आहे गावात. जोरात चालू आहे. काय काळजी करायची कुठले पक्ष आहेत? दोनच हे जे काँग्रेस आणि जनता. कुठले उमेदवार उभा राहिले? नाव कोण कोण आहे? हे नावं काय माझ्या लक्षात नाही. कशाला चौकशी करून मी नाव बसणार गप माणूस. तुम्ही मला आता गावात आता वातावरण कोणाचं आहे? हेच आहे की जनता पक्षाचं. जनता पक्षाचं आहे. तुम्हाला वाटतं जनता पक्ष येईल निवडून? काय काळजी करायची. जनता पक्ष काय येणार निवडून? येणार म्हणजे सगळं बरं आहे. सुख सोया दिलं हे करतंय म्हणून ते विकास कामं झाल्यात काय? झालेत की मग झाले. देवळं झाल्या जगा झाल्या आणि काय पाहिजे. म्हणजे जनता पक्षाच निवडून विकास. नमस्कार आजोबा. नमस्कार. कुठल्या गावचं? आरोग्य आरोग्याचंच आहे. वय किती आता तुमचं? आमचं 72 वय आहे. आता इलेक्शन चालू झाल्यात पंचायत समिती आणि जिल्हा जिल्हा परिषद. प्रचार चालू आहे का जोरात? जोरात चालू आहे. सभा बिभा होतात काय? काय सभा एकदा झाल्यात का? झाली सभा? झाली. किती किती उमेदवार उभा राहिले? उमेदवार आहेत की 3-4. 4 आहेत. होय. पण नाव माहिती आहेत का उमेदवारांची? काय एक कवाळे आहे, हा. एक चौलगी आहे, हा. एक खोत आहे आणि एक गायकवाड आहे. वातावरण कुणाचं आहे? वातावरण आमच्याकडे सगळं कमळाचं आहे. कमळाचंच आहे. काय कमळाच काय? काय म्हणजे ते सगळं काय पाहिजे ते त्यानं सगळं केले आमच्या पाय. आणि काय पाहिजे आणि काय देणार आहे आम्हाला? तुम्ही काय काम करत होता पहिला? काय नाही. शेती काय आहे? शेतीला सगळीकडे म्हैसाळ कॅनलचं पाणी फिरलंय काय? होय. सगळीकडे पाणी फिरलंय. काय पाहिजे सगळं केले तिने. आणि आम्हाला आणि काय पाहिजे आहे? हा. बायकांनी पैसे येतात, गड्यासनी पैसे येतात. आणि काय पाहिजे आहे? बायकासनी पण पैसे देतात, गाड्यासनी पण येतात. याच्यात आता तुम्हाला काय काय सोय दिल्यात? काय नाही आम्हाला. आहे सगळं काय व्यवस्थित आहे, चांगलं आहे. नमस्कार. कुठल्या आरोग्यच काय काम करता तुम्ही? काय नाही, शेती आहे इथं, गावात दुकान आहे. गावात दुकान आणि शेती आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत गावात. होय चालू आहे. प्रचार कसा चालू आहे? प्रचार आहे, दोन्ही पार्टी चालू आहे. प्रचार जोरात आहे का नाही प्रचार? दोन्ही पार्टी जोरात आहे. तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? निवडून तर काय भाजपचे येणार. भाजपच येणार.
का भाजप काय निवडून? काम भरपूर आहे पाणी सोडले, लाईट बिल मोफत दिले शेतकऱ्याने. शेतकरी लाईट बिल मोफत दिले. रिव्हरचं लाईट बिल मोफतच आहे. हा, तुम्ही बघा की शासनाची आणि काय काय केले सोय तुमच्या? भरपूर रस्ते केले आहेत, गावात मंदिर, समाज मंदिराची कामं, जे काय असेल ते म्हणजे भरपूर प्रमाणात कामं झालेली. चांगले आहे, माणसं बी चांगले आहेत. आता तुमचं वय किती आता? माझं वय 50. 50 वय आहे. आता किती वर्ष झालं भाजप का बघताय तुम्ही? नाही, आम्हाला काय जे पक्ष चांगला आहे त्याचं आम्ही कामच करतो. भाजप म्हणजे असं आता भाजप चांगलं काम करते, भाजपचं काम करायचं. भाजपचं. मला सांगा आता तुमच्या इथं म्हैसाळ योजनेत पाणी फिरले काय? भरपूर. आज आम्ही ह्याच्या लहानपणी आम्ही बघत होतो, नोव्हेंबर डिसेंबरला आम्हाला प्यायला पाणी नसायचं माहीत नाही. आता आमची विहीर बरोबर तोंडाला आहे. आता आजच्या घडला आता हा इथं चला दाखवतो. मग आम्ही काय त्यांचं काम करू नये. आणि काय काय योजना दिल्या तुम्हाला? भरपूर. ते काय लाडकी बहीण योजना चालू आहे. आम्हाला 2000 रुपये येते ते खात्यावर ह्याचे PM किसानचे. तुम्हाला येतात PM किसानचे? मला येते ते. किती किती महिने झाले चालू आहे? आता मला 4-5 वर्ष झाली आले त्यांची जशी स्कीम चालू आहे मला तरी आले. म्हणजे कंटिन्यू आहे, म्हणजे असं Continue कुठं थांबलेलं काय काही नाही. थांबलेलं नाही म्हणा. मध्ये KYC वगैरे करा म्हटलं ते करून दिलं, काय नाही कागदपत्र असतील त्यांची त्या पद्धतीने. एकंदरीत बीजेपीचं वातावरण 100% जोरात BJP येणार, कोणी येत नाही दुसरे.